हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आणि याच्यात पूर्ण सप्तधान्य भरले. या दिवशी ना धन्यांची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये. तर मी हा व्लॉग शूट करते एका मोरोकोन कंट्रीमधील कासाब्लांका शहरातून. आज आहे लक्ष्मीपूजन, त्यामुळे दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी हा सण आपल्या भारतात खूप आनंदाने साजरा केला जातो, पण आम्ही आता भारतात नाही आहोत. इथं असल्यामुळे इथं काही गोष्टी अवेलेबल नसताना आम्ही कशा पद्धतीने हा सण साजरा केला. काहीच गोष्टी अवेलेबल नसताना, म्हणजे जसे की दिवे वगैरे इथं काही मिळत नाही, तरी ते कशा पद्धतीने घरी बनवून आनंद घेतला या सणाचा ते मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवला आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला आता मी बनवायला घेते. दिवाळी होऊन 8 ते 10 दिवस गेली आणि मी आत्ता व्हिडिओ अपलोड करते, कारण माझ्या मोबाईलला खूप प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ अपलोडिंगला आणि एडिट केल्यानंतर डाउनलोड व्हायला. त्यासाठी मी आधी मोबाईल पूर्ण खाली केला आणि त्यानंतर अपलोड करते, म्हणून लेट झालं. मी कॅन्सलही केलं होतं व्हिडिओ टाकायचं, पण म्हटलं एवढ्या मेहनतीने बनवला आहे तर टाकायला हवा. आता इथं मी कंदील वगैरे लावून घेते. आता सुरुवात केली मी कामाला. तर हे कंदील जे ते भूषण आणि यांचे फ्रेंड आहे ते इंडियावरून आले होते, त्यांनी आणले होते. आणि माझ्याजवळ बोलून स्टिक आहे, तिच्याने मी चिपकवते. इथं मला सानूची खूप मदत होते, बघू शकता तुम्ही. ती मला काढून देते आणि मी चिपकवते, त्यामुळे काम खूप सोपं होतं. आता पटपट कंदील वगैरे लावून घेते, त्यानंतर बाकीची कामं करते. कंदील लावून आहे ना घर खूप छान दिसत होतं, म्हणजे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय. आता मला लगेच ते सप्तधान्य भरण्यासाठी आपले ते मातीचे मटकी नसतात का छोटी, ती लक्ष्मी पूजनला लागतात. तर ती माझ्याजवळ नव्हती, तर हे असे काचेचे जाळ सारखे होते, याच्यात लोणचं होतं. सेट होता हा 7चा. महिलाच मी पूर्ण ब्राऊन कलर देऊन याच्यातच धान्य भरणार आहे, कारण इथं मिळत नाही असे लहानवाले. सानूची गडबड सुरू आहे आता याच्यात. का ग सानू? अरे पकडायचं नाही पिल्लू, कलर द्यायचा असं बघ. हे सानूचे वॉटर कलर होते, त्याचा यूज करते मी. ते पण कोरडे झालेले. हो तुला पण देते करायला, थांब, तुला पण देते पिल्लू. बरं ठीक आहे, तुला दे. तू केलं ना ते. अशा पद्धतीने सर्व कलर करून घेतले, वाळले ते. आता त्याला कलर वगैरे देऊन झाल्यानंतर ते उन्हात ठेवलंय मी. आणि लगेच आता हा लक्ष्मी मातेंचा फोटो आहे. फोटो म्हणजे माझ्याजवळ फोटो वगैरे मूर्ती नव्हती, त्यासाठी मी यांना ऑफिसमधूनच प्रिंट काढायला लावली होती. गुगलवरून डाउनलोड करून प्रिंट काढून घेतली आहे. आणि ते असंच ठेवू शकत नाही, म्हणून त्यासाठी पुठ्ठा होता माझ्याजवळ, तो त्या साईजचा कापून घेतला आहे. आणि घरी बघायला गेली तर डिंक वगैरे काहीच नव्हतं चिपकवण्यासाठी. म्हटलं जाऊन आणण्यात वेळ जाईल, त्यामुळे मैदा होता, त्याच्यातच पाणी टाकलं आणि त्याचं ते असं पेस्ट सारखं बनवून घेतलंय. त्याच्याने पण खूप छान चिपकतं. याच्या आधी केलंय मी ट्राय, ते आता लावून घेते मी आणि तेच ट्राय करते, बघू आता कसं दिसतं. वाळल्यानंतर ते व्यवस्थित चिपकून जातं, म्हणून आता चिपकवून घेते आधी आणि उन्हात ठेवून देईल फोटो. बाकी सर्व कामं झाली. आता दिवे बनवायला घेते मी. माझ्याजवळ दिवे नव्हते इथे, त्यासाठी मी पाण्यावर चालणारे दिवे बनवते. म्हणजे माझ्याजवळ काचेचे कंटेनर जेवढे होते घरात तेवढे सर्व एकत्र घेऊन घेतले. आणि हा प्लास्टिकचा पेपर आहे, तो घेतला आहे. तो असा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे, ज्या साईजचं कंटेनर राहील तेवढं. आणि ते सर्व मोजून घेतले आधी, किती आहे तेवढे कट करून घेतले. काचेच्या कंटेनरमध्ये कसं दिसायला सुंदर दिसतं. आपण कलर वगैरे टाकूनही बनवू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने डेकोर करून. आता
त्या साईजचे कट करून घेते आणि इथं फूल वगैरे घेतलेलं आहे मी. हे बघू शकता अगरबत्तीच्या साह्याने त्याला होल करते. माझ्याजवळ वात आहे ना, ती वात फसेल एवढं होल करायचं, म्हणजे ती वात खाली नको यायला. ती जर खाली आले तर पाण्याने ओले होईल आणि दिवा विझेल, त्यासाठी लहान साईजचं होल करायचं. तर बघू शकता याच्यात मी वात टाकून घेते. ती वात टाईट बसली पाहिजे जेणेकरून हलायला नको. आणि पूर्ण वाती ही तेलात डीप करून घ्यायच्या, म्हणजे दिवा जास्त वेळ चालतो. आणि आता मी पाणी भरेल आणि त्या पाण्यात कुंकू आणि हळद टाकली आहे. आपण वॉटर कलर वगैरे पण यूज करू शकतो, पण माझ्याजवळ वॉटर कलर अवेलेबल नव्हते, मिक्स झाले होते ते, त्यामुळे मी तर हळदी, कुंकू आणि फुलांचा अशा 3 पद्धतीने दिवे बनवून घेते. आता पूर्ण वात ही तेलात डीप करून घेतली आहे आणि आता त्या पाण्यात मी तेल टाकून देईल. तेल टाकल्यानंतर त्याच्यात आपण वात टाकून घेऊ. आपल्याजवळ जो सामान असेल डेकोरेशन करण्यासाठी, म्हणजे ज्याच्याने दिसायला सुंदर दिसेल, तेवढे कलरचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण दिवे बनवू शकतो. बघा अशा पद्धतीने मी लावून घेतलं आहे. माझ्याने एक चुकी झाली. हा जो पेपर होता प्लास्टिकचा, हा थिक घ्यायचा जेणेकरून वात ही हलत नाही, एका जागी स्टे राहते. माझा पतला होता म्हणून त्यामुळे हा दिवा बघू शकता तुम्ही रेडवाला, त्याच्यात थोडी वात साईडला जाते. इथं कसं फुलांच्या पाकळ्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे व्यवस्थित चालतोय हा दिवा. वगैरे झाली आहे. इथं पूजेची पण मांडणी केली मी. सानू साईडला हो बेटा. आता माझी सर्व कामं झाली होती त्यामुळे आता साडी वगैरे घालून घेतली आणि पूजेची मांडणी करून घेतली. मी कशा पद्धतीने पूजेची मांडणी केली ते दाखवते तुम्हाला. आधी खोबरं घेतलंय मी आणि त्याच्यात गूळ ठेवला आहे. अशा पद्धतीने गूळ आणि खोबरं देखील घेतलं पाहिजे लक्ष्मीपूजनासाठी. त्यानंतर इथं घेतले आपल्या कुलदेवतेचा फोटो घ्यायचा, मूर्ती वगैरे काही असेल ते, आणि गणपती बाप्पा वगैरे पण घ्यायचे. त्यानंतर मी इथं लक्ष्मी मातांचा फोटो घेतला आहे आणि इथं खाली तांदूळ वगैरे टाकून, माझ्याजवळ कलश नव्हता म्हणून स्टीलचा ग्लास घेतला आहे, त्याच्यात पाणी टाकून अक्षदा वगैरे टाकल्या आहेत. 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आणि त्यावर नारळ ठेवायचं आहे. इथं आहे ना साफ केलेलंच नारळ मिळतं, पूर्ण नारळ मिळत नाही, त्यामुळेच मी ते घेतलं आहे. त्यानंतर आपल्याजवळ जे धन आहे म्हणजे सोनं वगैरे, पैसे, ते सर्व ठेवलं आहे. 5 प्रकारची फळं घेतली आहे आणि इथं विळेची पान मिळत नाही म्हणून जास्वंदाची पान घेतली आहे. कुबेर देवतांची माझ्याजवळ मूर्ती नव्हती म्हणून त्यांचं प्रतीक म्हणून मी एक सुपारी घेतली आहे. आणि दिवाळीसाठी जो फराळ बनवला होता तोही घेतला आहे. त्याचप्रमाणे हे जे मातीचे मडके असतात त्याच्यामध्ये सप्तधान्य भरून घेतले. माझ्याजवळ ते नव्हते म्हणून मी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने केलं ते. त्याच्यात 1-1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे आणि फूल ठेवून त्याची पूजाही करून घेतली आहे बघू शकता. आणि इथं घेतलं आहे मी पंचामृत आणि इकडे घेतलं आहे मी पाणी. त्याचनंतर माझ्याजवळ स्वामी समर्थांची मूर्ती होती तीही घेतली आहे आणि एक तुपाचा दिवा लावून घेतला. अशा पद्धतीने मी पूर्ण प्रकारे पूजेची मांडणी केली आहे. याच्यात जर काही राहिलं असेल तर मला माफ करा. माझ्याजवळ जेवढ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी अवेलेबल करून मी ही सर्व पूजेची मांडणी केली आहे. मी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने पूजेची मांडणी केली आहे. त्याच्यानंतर मी आता पूजा करून घेते. कोणतीही पूजा ही गणपती बाप्पांशिवाय अपूर्ण असते, म्हणून आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि पंचामृताने त्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा हा श्री गणेशाय नमः. अभिषेक करताना असा गणपतीचा मंत्र म्हणावा. मूर्ती साफ करून घ्यावी आणि पानावर ठेवावी. माझ्याजवळ विळेचं पान नव्हतं म्हणून मी जास्वंदाचं पान घेतलं होतं. आणि माझ्याजवळ या दिवशी कुबेराच्या मूर्तीची पूजा करणंही महत्त्वाचं असतं. माझ्याजवळ कुबेराची मूर्ती नव्हती त्यामुळे कुबेरांचं प्रतीक म्हणून मी इथं एक सुपारी घेतली आहे. त्या सुपारीचीही पूजा करून घेतली आहे, स्नान करून घेतले. ओम श्री कुबेराय नमः असा मंत्र म्हणून कुबेरांचं स्नान करून पुसून त्याला विडेच्या पाण्यावर ठेवलं आहे. आता आम्ही पूजा करायला घेतोय. सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली आहे. नमस्कार वगैरे करून आता आरती म्हणणार आहोत आम्ही.
पूजा वगैरे झाली. आता यांच्या मित्राच्या घरी डिनरला बोलवलं होतं, तिथं जातोय आता आम्ही. सानू तुला काय खायचंय? आंटीने काय बनवलंय? पुरणपोळी. पुरणपोळीचं जेवण आहे आम्हाला. आता निघतोय आम्ही. 8:30 8:15 झाले. आता यांच्या मित्राच्या घरी आलोय आम्ही डिनरसाठी. सानूला बघा किती घाई असते लिफ्ट उघडण्यासाठी, तिचं नेहमीच असतं. आता पोहोचलोय आम्ही इथं आणि आल्या आल्या सानूला म्हणजे घरूनच घेतला होता मँगो तिच्यासाठी. तिला आंबा खायचा होता म्हणून घरून घेऊन आली होती आणि तिला कट करून आता खायला देऊन दिलंय मी. हे गुळवणी आणि दूध म्हणजे आपल्या खानदेशात जसं पुरणपोळी सोबत खीर रवे बासुंदी केली जाते, तर हे गुळवणीचं पाणी दुधात टाकून पुरणपोळी मिक्स करून खातात. हॅपी दिवाळी. आता आलोय आम्ही जेवण वगैरे करून. तर आता इथंच मी व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. सानू गुड नाईट बोल. गुड नाईट.